जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने नंदकिशोर महाजन यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आणि यानंतर शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी केली आणि आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। कुठेही बंडखोरी राहणार नाही, त्यांना त्यांच्यावरच्या नेत्यांकडून निरोप येईल आणि ते अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देतील असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। या संदर्भात रेश्मा काळे यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एकनाथ शिंदे जोपर्यंत निर्णय देणार नाही तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवरती ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय। स्वतः रेश्मा काळे आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? तुमची पाठिंबा दिला असं एक सांगितलं जात आहे महायुतीच्या अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना। हे बघा, जर पाठिंबा देण्यात आलं असतं माझ्याकडून तर मी हे कालच माघार घेतली असती, पण माझा असं काही विचार नाही आहे, माझा पाठिंबा नाही आहे आणि मी हे लढाई शेवटपर्यंत ठेवणार आहे। पण गिरीश भाऊ सुद्धा म्हटले होते की बाबा त्यांना वरतून आदेश येईल आणि त्यानंतर त्या माघार घेतील, या उमेदवाराला पाठिंबा देतील। अजून काही फोन आलेला नाही आहे आणि जरी काही असलं तरी मी हे लढाई पूर्णपणे लढेल। या लढाईमध्ये जे काही असो संघर्ष मी सामोरे जाईल आणि या लढाई जीतेंगे या तो हारेंगे। म्हणजे उमेदवारीवर तुम्ही ठाम आहेत तुमच्या? नक्कीच मी शेवटपर्यंत ठाम राहील। बरोबर। आता हे सगळा जर आपण प्रकार बघितला तर समोर तुल्यबळ उमेदवार आहेत महायुतीचे, त्यांच्या पाठीमागे सगळी मोठी ताकद आहे नेत्यांची। तुमचा कसा निभाव लागेल या सगळं? हे बघा, माझी ताकद माझे शिवसैनिक भाऊ भगिनी, लाडके भाऊ लाडके बहीण हे सर्व माझी ताकद आहेत आणि त्यांची साथ असली तर नक्कीच विजय आपला होईल। पण पक्ष कारवाई देखील करू शकतो बंडखोरी केलं तर? आता त्यानंतर बघू पुढे काय आहेत आणि जे काही असलं सामोरे जाऊ आणि मी वरिष्ठांचं माफी मागते। जर मी त्यांचं फॉलो करत नाही आहे तर मी त्यांच्याशी नक्कीच माफी मागते आणि पण मी अजी हे लढाई पूर्णपणे शेवटपर्यंत राहील। पण मतांची जुळवाजुळव कसं होईल? मी तेच म्हटलं ना, माझे भाऊ, माझे लाडके भाऊ बहीण असतील, सर्व जे काही शिवसैनिक माझा मित्रपरिवार असतील, त्या सर्वांचं आशीर्वादाने मी नक्कीच हे पूर्ण करेन। दुसरं एक असं सांगितलं जातं की नाशिकच्या जागेसाठीच तुम्ही पण अडून राहिलेला आहेत। नाशिकला जर तिढा सुटला, त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर तुमचं सुद्धा जळगावमध्ये असं दिलं असं वाटतं? आता नाशिकचा फॉर्म माझा आधी भरलेला गेलेला आहे, माझा फॉर्म शेवटच्या 7 मिनिटाला भरलेला गेला आहे, तर ते पाहत गेले तर बंडखोरी तिथून सुरुवात झालेली आहे। माझी ही बंडखोरी नंतर आहेत, पण माझं म्हणजे काल त्यांना माघार घेतली नाही, तोच माझा निर्णय होता। जर तिथे माघार होत असेल तर मी त्या प्रश्नांवर विचार केला असता, पण आता माझा हे फॉर्म कायमच राहील।